Hello friends, welcome to Yummy Tummy. Today's recipe is आलू पराठा. आलू पराठासाठी लागणारे साहित्य बटाटा, अद्रक, कढीपत्ता, कोथिंबीर, हळद, मिरची पावडर, जिरा पावडर, धणा पावडर, चाट मसाला, तूप, मीठ. चला आता स्टार्ट करूया बनवायला. बटाटे क्रश करून घ्या. बटाटा क्रश झाल्यावर आपण त्यात आलं घालूया. आलं सगळ्यांना आवडतं, नाही आवडतं, पण ते पोटासाठी खूप चांगलं म्हणून आपण त्यात ॲड करणार आहोत. कढीपत्ता मुलं जाम नाटकं करतात. भाजीतले, डाळीतले कढीपत्ता असे बाहेर काढून टाकतात. पण पराठा काय सगळ्यांचा फेव्हरेट असतो. त्याच्यामुळे तो पोटात जातो. कोथिंबीर ऑल टाईम फेव्हरेट सगळ्यांची असते. आता आपले येणार मीठ. मीठ आपल्या टेस्टनुसार. त्यानंतर आता आपले येतील मसाले. हळद थोडीशी, रेड चिली पावडर, तिखट जास्त कमी मॉडरेट ॲज पर चॉईस, ॲज पर टेस्ट. जिरा पावडर फ्लेवरसाठी, धणा पावडर अगेन फ्लेवरसाठी, चाट मसाला तर पाहिजेलच ना, थोडंसं जरा टँगी टँगी. आता सगळे मसाले छान ॲड केल्यानंतर आपण त्याला मस्त मिक्स करून घेऊया. म्हणजे सगळे बटाटे, कोथिंबीर, कढीपत्ता, अद्रक आणि मसाले छान एकजीव होतील. चला आता सुरुवात करूया पराठा बनवायला. पराठा बनवायची स्टाईल प्रत्येकाची वेगवेगळी आहे. ही माझी स्टाईल आहे. जसं आपण मोदकाला वाटी बनवून त्यात सारण ॲड करतो, सेम तसंच मी पण करते. म्हणून ही मोदकासारखी वाटी बनवली मी. आता त्यात मी सारण ॲड करणार आहे. सारण खूप पण नाही भरायचं, कमी पण नाही भरायचं. म्हणजे पराठा जेव्हा आपण खातो ते प्रत्येक घासाला तर मसाल्याची चव अशी जिभेवर अशी मस्त अशी आली पाहिजे. तो पराठ्याचा फील आला पाहिजे आपल्याला. छान आपलं मस्त स्टफिंग करून झालंय. चला आता आपण पराठा लाटूया. पराठा लाटताना काळजी घ्यावी की जास्त प्रेशर नाही येऊ दे त्याच्यावरती. खूप पातळ पण नाही, खूप जाड पण नाही. हलकं हाताने त्याला लाटायचं. तवा तापला आहे छान. थोडंसं तूप टाकूया आपण जरासं. चला आपला पराठा गेला तव्यात. आता छान एक साईडनी फ्राय झाला की आपण त्याला पलटी मारूया थोड्या वेळाने. आता आपण त्याला थोडं तूप लावूया आणि परत भाजून घेऊया.
आपला पराठा फुगतोय की नाही मस्त एकदम टम्म जसा. टम्म फुगलेला पराठा. चला आता फायनल एकदम रेडी झाला आहे पोटात जायला. पराठावरती थोडस बटर घाला. आणि खाताना तर पराठा खायला भरपूर ऑप्शन्स आहेत. कोणाला चटणी बरं आवडतं, कोणाला केचप, कोणाला दही, कोणाला लोणचं. तर आता हे मी रेडी केली प्लेट. केचप आणखी चटणी, होम स्टाईल चटणी. अशी ही पराठ्याची मस्त इझी रेसिपी आहे. तुम्ही कधीही बनवू शकता आणि खाऊ शकता. पण खाल्ल्यानंतर मला कमेंट्समध्ये नक्की सांगा आवडलं की नाही ते. थँक यू व्हेरी मच.